शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो. संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे, संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे, 7/12 कोरा झालाच पाहिजे, 7/12 कोरा झालाच पाहिजे. तिन्ही शेतकरी कर्जमाफीतून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. त्याचबरोबर दोन सिमेंट कंपन्यांनी जे NOC घेतलेले आहे ती बेकायदेशीरपणे घेतलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सिबिल स्कोअरची जी जाचक अट आहे या अटीच्या संदर्भात शिथिलता यावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या अनेक वेगवेगळ्या मागण्यांसाठी आमचे सहकारी मित्र आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रदेशचे प्रवक्ते सन्माननीय भानुदास शिंदे यांनी गेल्या 8 दिवसापासून कानगावच्या आमच्या विठ्ठल मंदिरामध्ये आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. या उपोषणाला ग्रामस्थ म्हणून आम्ही वेळोवेळी भेट देत आहोत. सरकारने या आंदोलनाची दक्षता घ्यावी असा मानस ग्रामस्थांचा आहे. कारण एखादा आमचा सहकारी किंवा शेतकऱ्यांचा मित्र जर गेल्या 9 दिवसापासून 8 दिवसापासून जर अन्नत्याग करत असेल तर सरकारने या ठिकाणी जबाबदारी स्वीकारणं, इथल्या लोकप्रतिनिधींनी जबाबदारी स्वीकारणं आणि त्यांनी त्याची नैतिकता बाळगणं ही खरी काळाची गरज आहे. आणि ही सगळी ओळखून या परिसरातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी या आंदोलनामध्ये भेट देऊन त्यांना या ठिकाणी सांत्वन करण्याचा किंवा त्यांना या ठिकाणी उपोषणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरकारमध्ये आम्ही देखील या ठिकाणी सहभागी आहोत. त्याचबरोबर सगळेच पक्ष पार्टी या ठिकाणी सहभागी आहे. परंतु सरकारकडून ज्या पद्धतीने या ठिकाणी रिस्पॉन्स मिळाला पाहिजे त्या पद्धतीने या ठिकाणी मिळालेलं नाही. परंतु आता नव्याने जे काय धोरण ठरणार आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांना जे लेखी आश्वासन मिळणार आहे त्यानंतर या आंदोलनाची दिशा ठरेल. रयत क्रांती संघटनेचे राज्याचे प्रवक्ते सन्माननीय भानुदासजी शिंदे हे गेल्या 8 दिवसापासून त्यांचं आमरण उपोषण त्यांच्या मूळ कानगाव या गावी विठ्ठल मंदिरामध्ये चालू आहे आणि आज 8वा दिवस उपोषणाचा आहे. परंतु सरकारच्या माध्यमातून कुणीही या उपोषणाची दखल घेतलेली अजून तरी दिसत नाही. प्रशासन दौंड तालुक्यातल्या प्रशासकाची सुद्धा जबाबदारी आहे की या आपल्या तालुक्यामध्ये 8 दिवसापासून उपोषण चालू आहे. त्या उपोषणकर्त्याची तब्येत काय म्हणते किंवा त्याची विचारपूस करून शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे. पण तशा पद्धतीने अजून काही झालेलं दिसत नाही. आज आम्ही इथं आंदोलनस्थळी आल्यानंतर त्यांची उपोषणकर्त्याची तब्येत अत्यंत खालावत चाललेली आहे. भविष्यात जर ह्याला काय परिणाम झाला तर ह्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहणार आहे किंवा या इथल्या लोकप्रतिनिधीने सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये एखादा शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी उपोषण करत असेल तर त्याची दखल घेतली पाहिजे. आणि इथले लोकप्रतिनिधी आमदार हे सत्तेमध्ये आहेत, त्यांनी जर शब्द टाकला तर या विषयामध्ये अनेक विषय हे सरकारच्या माध्यमातून सुटण्यासारखे आहेत. त्यामुळे त्यांनी शब्द वरिष्ठांकडे आपण आपल्या राजकीय ह्याचा वापर करून ताकदीचा ते प्रश्न सोडवण्यासाठी या उपोषणकर्त्याला उपोषणापासून प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न करावा एवढीच एक संघटनेचा कार्यकर्ता म्हणून विनंती करतो. नमस्कार, मी संतोष निगडे, कानगावचा रहिवासी आहे. ह्या उपोषणाला 8 दिवस झालेला आहे. आमचे कानगाव हे चळवळीचं गाव आहे. ह्याच्या आधी बी 2-4 बाऱ्या कानगावमधून चळवळ केलेली आहे, उपोषण बी झालेलं आहे, सक्सेस झालेलं आहे. पण आज 8 दिवस झाले उपोषण चालू आहे. पण शासनाने याची अजून एवढी काही दखल घेतली नाही. एवढीच विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर दक्षता घ्यावा. आज गेली 8 दिवस झालं आमचे सहकारी मित्र आणि रयत क्रांती संघटनेचे राज्याचे प्रवक्ते भानुदास शिंदे हे कानगाव या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. विठ्ठल मंदिरामध्ये हाकेच्या अंतरावरती हे सिमेंट कंपन्या आहेत. परंतु ह्या सिमेंट कंपनीचा कोणता एक सुद्धा प्रतिनिधी या आंदोलनस्थळी आलेला नाही आणि चौकशी केली नाही उपोषणकर्त्याची काय परिस्थिती आहे. कारण या आंदोलनामध्ये जर आमचा सहकारी मित्र भानुदास शिंदे यांना जर काय बरे वाईट त्याच्या जीवाचं काय झालं तर या सर्वस्वी जबाबदार ही सिमेंट कंपनी राहील. कारण त्यांचं कर्तव्य म्हणून त्यांनी या ठिकाणी येऊन कमीत कमी विचारपूस करणं गरजेचं होतं. परंतु त्यांनी त्याची दखल घेतली नाही आणि अत्यंत आमच्या कार्यकर्त्याची तब्येत खालावत चाललेली आहे. याचा विचार सिमेंट कंपनीने करावा अशी मी या ठिकाणी
विनंती करतो. आज आमचे मित्र श्री भानुदासजी शिंदे हे गेले 8 दिवस उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांच्या शेतकरी कर्जमाफीबाबत ज्या मागण्या आहेत की नियमित कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत आणि 3ही कर्जमाफीपासून जे वंचित राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांना कसलाही लाभ झालेला नाही. महाराष्ट्र सरकार हा दुप्पटीपणा करत आहे की ज्या लोकांना रेग्युलर कर्ज भरत आहे त्यांच्याबद्दलही कसलीही दखल घेतली जात नाही. जे रेग्युलर कर्ज भरतात यांनी काही चुकी केली का असं आमचं म्हणणं आहे. यांनाही सरळ सरळ 2 लाख रुपये माफी झाली पाहिजे आणि जे या 3ही कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत अशाही सर्व शेतकऱ्यांना यावेळी कर्जमाफी झाली पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे. तरी याबाबत भानुदासजी शिंदे बसलेले आहेत. सरकारने याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि मायबाप सरकारने आम्हाला शेतकऱ्यांना योग्य तो निर्णय द्यावा अशी आमची कळकळीची विनंती आहे. भानुदासजी शिंदे यांची प्रकृती आता दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. यासाठी लवकरात लवकर त्यांनी या ठिकाणी निर्णय घ्यावा अशी आमची विनंती आहे.